हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 2 पार्ट 2 मध्ये चॅप्टर नंबर 9 द क्लोन अँड आयचा आज आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या कन्सेप्ट कनेक्शनमध्ये आपण आज सिनॉनियम्स शिकणार आहोत. सिनॉनियम्स म्हणजे मराठीमध्ये त्याला समानार्थी शब्द म्हणतात, म्हणजे सिमिलर वर्ड्स असं सिम्पल ह्याच्यात. तर चला तर सुरुवात करूया. हाय, आय एम साक्षी अँड दिस इज माय रूम. इट लुक्स नीट अँड क्लीन. दिस इज बिकॉज ईच थिंग इज केप्ट इन इट्स करेक्ट ऑर राईट प्लेस. तर आहे ना, इथे काय म्हणते, ही जी मुलगी आहे पिक्चरमध्ये दाखवलेली ती काय म्हणते की मी साक्षी आहे आणि ही माझी खोली आहे. ती कशी तर नीट आणि क्लीन आहे, कारण प्रत्येक वस्तू ही काय आहे योग्य जागेवर म्हणजे करेक्ट आणि राईट प्लेसवरती ठेवलेली आहे. लेट अस टेक अ क्लोजर लुक ॲट द वर्ड्स इन रेड. आणि जर आपण लक्ष देऊन पाहिलं ह्या ना रेड कलरच्या वर्ड्सकडे तर आपल्याला काय दिसून येतं, तर हे सगळे काय आहेत तर सिनॉनियम्स आहेत. नीटला सिनॉनियम काय होईल तर क्लीन आणि करेक्टला राईट. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नीट, क्लीन, करेक्ट अँड राईट. द वर्ड नीट अँड क्लीन अँड करेक्ट अँड राईट have almost the same meanings. Neat, clean, correct, right. These words are known as synonyms. आणि ह्याच म्हणूनच हे जे शब्द आहेत ह्याला काय म्हटलं जातं तर सिनॉनियम. वर्ड दॅट हॅव सिमिलर मिनिंग आर नोन ॲज सिनॉनियम्स. जे शब्दांचे अर्थ समान असतात त्या शब्दाला काय म्हणतात तर सिनॉनियम्स म्हणतात. लेट अस सी सम मोर एक्झाम्पल्स ऑफ सिनॉनियम. चला तर मग अजून आणखी काही उदाहरणे पाहू सिनॉनियमचे. डेली, डेलीला सिनॉनियम काय आहे तर एव्हरी डे. आय वॉक इन द पार्क डेली. मी रोज पार्कमध्ये फिरतो. नेक्स्ट, आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी रोज शाळेत जातो. ह्या एक्झाम्पल्सने तुम्हाला अजून आहे ना सिमिलर वर्ड्स आहे ना सिनॉनियम्स हे प्रॉपर समजतील. नेक्स्ट पाहूया क्लोथ्स आणि ड्रेस. क्लोथ्सलाच काय सिनॉनियम वर्ड आहे ड्रेस. आय वेअर नीट क्लोथ्स. मी नीटनेटके कपडे घालतो. नेक्स्ट पेजकडे वळूया. शी इज वेअरिंग अ पिंक ड्रेस. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. तर इथे ड्रेस क्लोथला काय आला ड्रेस. नेक्स्ट पाहूया स्ट्रीट, रोड. ही टूक अ लेफ्ट टर्न ऑन द स्ट्रीट. त्याने रस्त्यावर डावीकडे वळण घेतले. द रोड वॉज फुल ऑफ कार्स. रस्ता गाड्यांनी भरलेला होता. हे काय झालं तर मग स्ट्रीट आणि स्ट्रीटला सिनॉनियम काय झाला तर रोड. नेक्स्ट पाहूया लेडी, वुमन. लेडीलाच सिनॉनियम कोणता वर्ड आहे तर वुमन. द लेडी लुक्स ब्युटिफुल इन अ साडी. ती महिला साडीत खूप सुंदर दिसत होती. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. द वुमन वॉज स्टँडिंग ॲट द बस स्टँड. ती लेडी बस स्टॉपवरती उभी होती. लेट अस सी सम मोर एक्झाम्पल ऑफ सिनॉनियम. सिनॉनियमचे आणखीन काही उदाहरणे पाहूया. शी इज ऑलवेज ड्रेस्ड इन सिम्पल क्लोथ्स. ती नेहमी साधे कपडे घालते. सायलेंट अँड क्वाईट. सायलेंट अँड क्वाईटचं सायलेंटला काय आहे क्वाईट हे सिनॉनियम वर्ड आहे. तर ते एक्झाम्पल्सने आपण अजून समजून घेऊया. एव्हरीवन इन द क्लास वॉज सायलेंट. वर्गातले सगळेजण गप्प होते. द टीचर टोल्ड अस टू बी क्वाईट. शिक्षकांनी आम्हाला शांत राहण्यास सांगितले. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. एक्झाम्पल ऑफ सिनॉनियम. सिनॉनियमचे काही अजून उदाहरणे. ए पाहूया ट्रू. ट्रू म्हणजे खरे. त्याला सिनॉनियम काय आला तर रिअल. B1 ह्यूज. ह्यूज म्हणजे प्रचंड मोठा असणे. त्याला सिनॉनियम काय येईल तर बिग. सी प्रिटी. प्रिटी म्हणजे सुंदर. सुंदरला काय आलं सिनॉनियम तर लवली. डी क्राय. क्राय म्हणजे रडणे. त्याला वीप हे सिनॉनियम आले. E1 शट. शट म्हणजे बंद करणे. त्याला सिनॉनियम आलं क्लोज. F1 बॅड. बॅड म्हणजे वाईट. तर त्याला सिनॉनियम काय येईल एविल. नेक्स्ट G1 लिसन. लिसन म्हणजे ऐका. त्याला काय येईल सिनॉनियम तर हिअर. H सिक. सिक म्हणजे आजारी. आजारीला काय येईल तर इल. नेक्स्ट आहे स्केर्ड. स्केर्ड म्हणजे घाबरलेला. त्याला काय येईल अफ्रेड हे सिनॉनियम येईल. नेक्स्ट पाहूया I1 जेवण.
तर स्टोरी, स्टोरीला काय येईल तर कथा, स्टोरी म्हणजे कथा असतं, त्याला सिनॉनियम काय येईल तर टेल, स्टोरी टेल आपण म्हणतो ना तसं. नेक्स्ट आहे के, वुमन, वुमनला लेडी, आत्ताच आपण आहे ना मागच्या ह्याच्यात पाहिले. नेक्स्ट हाऊस, हाऊसला होम. एम, ग्लॅड, ग्लॅड म्हणजे आनंदी, त्याला काय येईल तर हॅपी. टॉक, टॉक म्हणजे बोलणे, त्याला काय येईल तर चॅट किंवा स्पीक, हे दोन्ही सिनॉनियम्स मॅच होतात त्याला. ओ, एन्जॉय, एन्जॉय म्हणजे आनंद घेणे, तर त्याला काय येईल तर लाईक. पी, ब्लँक, ब्लँक म्हणजे रिकामं, त्याला काय येईल सिनॉनियम तर एम्प्टी. नेक्स्ट आहे क्यू, त्याचं काय आहे स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान, लहानला आपण अजून कोणतं सिनॉनियम देऊ शकतो तर टायनी. नेक्स्ट आरवाला फास्ट, फास्टला क्विक, हे सिनॉनियम आहे. एसला कुक, कुक म्हणजे स्वयंपाक, त्याला काय येईल तर शेफ. नेक्स्ट आहे टी, टीवाला काय आहे तर सॅड, सॅड म्हणजे उदास, उदासला काय येईल सिनोनियम अनहॅपी. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला कन्सेप्ट कनेक्शन व्यवस्थित समजलं असेल. प्रॅक्टिस झोन 2 हा मी लवकरच वेगळा सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन. थँक्यू.